महाराष्ट्र पर्व न्यूज, बातमी सर्वांच्या विश्वासाची। राज्य परिवहन मंडळाच्या चालकास लाथाबुक्क्याने मारहाण करून शिवीगाळी व दमदाटी करून बसची चावी काढून नेली असल्याची घटना दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास डिकसळ पाठी येथे घडली आहे। घटनेची फिर्याद भानुदास माने, एसटी चालक, बॅच नंबर 49700, राहणार गिरडी, तालुका सांगोला यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली आहे। बाळू वाघमोडे यांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करून कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 7:30 वाजता फिर्यादी माने व सोबत वाहक कैलास जाधव यांना सांगोला ते नराळे मुक्कामी गाडीवर नेमले होते। सदर बस सांगोला डेपो येथून नराळे येथे जाण्याकरता निघाली असता रात्री 8:30 वाजताचे सुमारास डिकसळ पाठी येथे आल्यानंतर फिर्यादी माने हे बस उभा करून लघुशंकेकरिता खाली उतरले होते। त्याचवेळी गाडीतील अमोल बंडगर हा सुद्धा खाली उतरला होता। त्यावेळी तेथे एक इसम आला। त्यावेळी अमोल बंडगर व सदर इसम यांचे भांडण चालू असताना फिर्यादी याने त्यांची भांडणे सोडव केली। त्यावेळेस अमोल बंडगर यांना विचारले की सदर भांडण करणारा इसम कोण आहे। त्यावेळेस अमोल बंडगर यांनी मला त्याचे नाव बाळू वाघमोडे, राहणार नराळे, तालुका सांगोला असे असल्याचे सांगितले। तो किरकोळ कारणावरून माझ्याशी नेहमी भांडण करतो असे सांगितले। त्यानंतर मी बस सुरू करण्यासाठी बसमध्ये गेलो व अमोल बंडगर हे सुद्धा बसमध्ये बसले। त्यावेळेस बस चालू करून निघालो असता त्यावेळी बाळू वाघमोडे हा बसच्या समोर आडवे उभा राहून बस पुढे जाऊ देत नाही असे मोठ्याने ओरडू लागला। त्यावेळी बसमधून खाली उतरून बस का अडवतो असे विचारले असता त्याने मला हाताने लाथाबुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ करू लागला व मी बसकडे जात असताना त्याने मला अटकाव केला। त्यावेळेस बसमधील प्रवासी वाहक चालक अमोल बंडगर आमची भांडणे सोडवण्यास आला असता त्यासही हाताने लाथाबुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे व त्याने आम्ही रोडवर असताना पळत जाऊन बसची चावी काढून घेऊन निघून गेला आहे। त्यानंतर बस तेथेच थांबवून वाहक कैलास जाधव यांना सदर ठिकाणी थांबवले व सांगोला डेपोचे मॅनेजर पोपळे यांना घटनेची हकीकत सांगून सांगोला पोलीस ठाण्यास बाळू वाघमोडे यांच्या विरुद्ध तक्रार देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे।